श्रीराम नवमी कथा. जन्माची पार्श्वभूमी. त्रेतायुगात जेव्हा रावणाचे अत्याचार असह्य झाले आणि पृथ्वीवर अधर्म वाढला, तेव्हा देवतांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. विष्णूंनी रावणाच्या वधासाठी मनुष्य अवतारात जन्म घेण्याचे निश्चित केले. दशरथाचे पुत्रकामेष्टी यज्ञ. अयोध्येचा राजा दशरथाला अपत्य नव्हते. ऋषीच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञाच्या समाप्तीनंतर अग्निदेवाने त्यांना दिव्य खीर प्रसाद दिला, जो त्यांनी त्यांच्या राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना दिला. रामाचा जन्म. या प्रसादाच्या प्रभावाने चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9व्या दिवशी पुनर्वसू नक्षत्रावर आणि कर्क लग्नात माता कौशल्याच्या पोटी दुपारी 12 वाजता भगवान रामाचा जन्म झाला. राम जप आणि उपासना. या दिवशी रामतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त कार्यरत असते. त्यामुळे या दिवशी उपासना केल्याने विशेष फळ मिळते.